हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण IMP क्वेश्चन्स जे काय आहेत युनिट 3 चे तुमचे एक्सटेंडिंग क्लास युजिंग इनहेरिटन्स या युनिटचे IMP इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे काय आहे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. आपला हा तिसरा युनिट पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो, असं मी डिक्लेअर करतो. आणि आता या नोट्स तुम्हाला परचेस करता येणार. कोणत्या? या पूर्ण नोट्स तुम्हाला आता परचेस करता येणार मित्रांनो. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर भेटेल, आपला व्हॉट्सअप नंबर. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आणि युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3, युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 तिन्ही युनिटच्या नोट्स आता अवेलेबल आहेत. तुमच्या युनिट टेस्ट 1 साठी तुमच्या ह्या 3 युनिट येणार आहेत, युनिट 1, युनिट 2, युनिट 3. मग मित्रांनो, या तिन्हीच्या जर नोट्स तुम्हाला ह्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती तुमची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. प्लेलिस्ट वरती तुमचे सगळे लेक्चर्स राहणार आहेत. जर त्या प्लेलिस्टला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर इथं या लिंक वरती क्लिक करून तुम्ही त्या प्लेलिस्टला व्हिजिट करू शकता. युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 यांच्या नोट्स तुम्हाला कुठं भेटतील? आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. त्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. किंवा काय करा, तुम्ही डायरेक्ट मेसेज करा मला या नंबरवरती 7350294000 या नंबरवरती तुम्ही काय करा, मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मेसेज करा, तुमचा व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा की सर आय वॉन्ट टू परचेस नोट्स. मग तुम्हाला या नोट्स परचेस करण्यास कशा कशा करायच्या, कुठं पेमेंट करायची, तुम्हाला कोणत्या स्कॅनरवरती पेमेंट करायची, ते सर्व माहिती मी तुम्हाला तिथं देईन. 29 रुपीजला आपल्या या नोट्स राहणार आहेत. इच युनिट 29 रुपीजला तुम्हाला द्यावं लागतील. म्हणजे सपोज जर तुम्हाला युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 हे तिन्ही युनिट घ्यायचे असतील तर प्रत्येक युनिटचे तुम्हाला 29 रुपीज पे करावे लागतील. प्रत्येक युनिट आपला 29 रुपीजला आहे मित्रांनो. तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली? आता मित्रांनो चला, आपले कोणते कोणते टॉपिक झाले हे सर्व झाले आपले टॉपिक्स. मागच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास आणि व्हर्च्युअल बेस क्लास हे बघितला. ऍबस्ट्रॅक्ट क्लास आपण घेतलेला नाही. का म्हणून घेतलेला नाही? कारण की मी तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट क्लास कुठं सांगणार आहे, तुमच्या युनिट 4 मध्ये. युनिट 4 जे काही तुमचा काय पॉलिमॉर्फिझमचा युनिट आहे, त्या पॉलिमॉर्फिझमच्या युनिटमध्ये प्युअर व्हर्च्युअल क्लास म्हणून आहे. त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला आपल्याला हे ऍबस्ट्रॅक्ट क्लास बघायचा आहे. समजलं? तेव्हा मी तुम्हाला ते सांगून देईन. या नोट्स पहा, किती हाय क्वालिटीच्या नोट्स आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे डायग्राम्स आहेत, प्रत्येक इनहेरिटन्सच्या टाईपचे डायग्राम्स. हे पहा, तुम्हाला सर्व नोट्स दाखवतो मी. हे पहा, मल्टी लेवल इनहेरिटन्सची डायग्राम आहे, सिंगल इनहेरिटन्सची डायग्राम आहे, त्यानंतर हे इफेक्ट्सची डायग्राम आहे, व्हिजिबिलिटी मोड्सच्या इफेक्ट्सची. या डायग्राम्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात बरं का. ही हेरार्चिकलची डायग्राम आहे, त्यानंतर हायब्रिड इनहेरिटन्सची डायग्राम आहे तुमची. खूप साऱ्या डायग्राम आहेत जे की तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातात मित्रांनो. आणि तुम्ही ह्या सर्व डायग्राम्स, हे सर्व प्रोग्राम्स, प्रत्येक युनिटचे मी डायग्राम्स तुम्हाला, प्रोग्राम्स वगैरे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता फ्रेंड्स, आपण काय करणार आहोत, IMP क्वेश्चन्स जे काही आहेत तुमच्या या युनिटवरचे ते बघणार आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमचे जे काही आहेत ते बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. या तिसऱ्या युनिटचे एक्सटेंडिंग क्लास युजिंग इनहेरिटन्स मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन्स कोणते कोणते येते तुमचे? गिव्ह सिंटॅक्स फॉर कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लासचा सिंटॅक्स आपल्याला द्यायचा आहे. मग तुम्हाला ती आन्सर कुठे भेटेल? आपल्या या पीडीएफ मध्येच भेटेल. हे पहा, कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लासचा 2 मार्कासाठी प्रश्न आलेला आहे, सिंटॅक्स लिहा म्हणून. मग हे सिंटॅक्स तुम्ही लिहायचा, तिथं तुम्हाला 2 मार्क्स याचे आउट ऑफ भेटून जातील मित्रांनो. हा सिंटॅक्स ग्रीन कलरच्या बॉक्स मधला तुम्ही तिथं लिहून यायचा. मग असेच पूर्ण ह्याचे आन्सर्स तुम्हाला याच नोट्स मध्ये भेटून जाते मित्रांनो. मग या नोट्स मध्ये तुमचं सगळं कव्हर होईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण कव्हर होईलेत, त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स पण आपले फ्री मध्ये कव्हर होईलेत. प्लेलिस्ट आहे आपली ओपी लँग्वेजची आणि DSU लँग्वेजची सुद्धा. जर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर युजिंग सी चे पण व्हिडिओज बघायचे असतील तर ती सुद्धा लँग्वेजची PDF, ते सुद्धा सब्जेक्टची PDF आपल्या याच पीजी डिप्लोमा अकॅडमी चॅनलवरती अवेलेबल आहे.
पीजी डिप्लोमा चॅनलवरती जा, प्लेलिस्ट सेक्शन मध्ये तुम्हाला सर्व प्लेलिस्ट तुम्हाला दिसून जातील. सी लँग्वेज, C++ लँग्वेज आणि OOP लँग्वेज आणि DSU सुद्धा. आता पुढचा क्वेश्चन बघूया. डिफाईन व्हर्च्युअल बेस क्लास विथ सुटेबल एक्झाम्पल. व्हर्च्युअल बेस क्लासला डिफाईन करायचे, काय लिहायचे म्हणजे त्याची डेफिनेशन लिहायची व्हर्च्युअल बेस क्लासची तुमच्या. आता ती कुठं भेटेल तुम्हाला? आपल्या याच लेक्चरमध्ये मित्रांनो. पहा, व्हर्च्युअल बेस क्लासची डेफिनेशन्स लिहायच्यात तुम्हाला, म्हणजे ह्या 3-4 लाईनी तुम्हाला तिथं लिहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून त्याचा हे एक्झाम्पल देऊन टाकायचं आहे. समजलं? एक्झाम्पल आणि सिंटॅक्स सारखाच त्याचा थोडक्यात. हे पहा, आता तिसरं क्वेश्चन. डिफाईन मल्टीलेवल इनहेरिटन्स विथ डायग्राम. आता मल्टीलेवल इनहेरिटन्सची डायग्राम आणि त्याची डेफिनेशन हे तुम्हाला लिहायचे आहे. आता मल्टीलेवल इनहेरिटन्स कुठं भेटेल तुम्हाला? आपल्या PDF मध्येच बघा. मल्टीलेवल इनहेरिटन्सची डायग्राम सहित तुम्हाला त्याची थिअरी पण भेटून जाईल. हे पहा, मल्टीलेवल इनहेरिटन्स. हा, हे तुमचं मल्टीलेवल इनहेरिटन्स. मल्टीलेवल इनहेरिटन्सची डेफिनेशन आणि तिची डायग्राम हे 2 मार्कासाठी क्वेश्चन आलेला आहे. मग हे तुम्ही जर इथं लिहिले, तिथं जर लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क भेटून जातील. 2 मार्क्स साठी तुमचा क्वेश्चन आलेला आहे तो. हे पहा, खूप सारे क्वेश्चन्स आहेत जे की तुमच्या पेपरमध्ये प्रिव्हियस इयरला सुद्धा आलेले आहेत. ते पण या गोष्टीत या IMP क्वेश्चन्स मध्ये मी कव्हर केलेले. डिफाईन हे झालं आपलं, हे झालं ना. आता हे डिफाईन इनहेरिटन्सची डेफिनेशन लिहायची आणि त्यानंतर आपल्याला इनहेरिटन्सचे टाइप्स लिहायचे. मग टाइप्ससाठी 1 मार्क आणि इनहेरिटन्सच्या डेफिनेशनसाठी 1 मार्क, असं टोटल 2 मार्काचा क्वेश्चन आहे. वरच दिलेली आहे याच PDF मध्ये आपण इनहेरिटन्सची डेफिनेशन पण दिलेली आणि त्याचे टाइप्स पण 5 टाइप्स आहेत इनहेरिटन्सचे. कोणते कोणते? सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टीलेवल इनहेरिटन्स, हेरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. हे त्याचे 5 टाइप्स आहेत इनहेरिटन्सचे. डिफाईन अँड स्टेट द टाइप ऑफ इनहेरिटन्स. आता पहा, डिफाईन म्हणलेला आहे आणि स्टेट द टाइप ऑफ इनहेरिटन्स म्हणजे सिंगल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स, हेरार्चिकल इनहेरिटन्स, मल्टीलेवल इनहेरिटन्स ह्यांचे डिफाईन करायचे. एक लाईन्स तुम्हाला त्या इनहेरिटन्स वरती लिहावं लागतील मित्रांनो. एक लाईन म्हणजे काय? त्यांची थोडीशी डेफिनेशन लिहायची. सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय आहे, ह्याच्यात काय आहे, हायब्रिड मध्ये काय आहे, मल्टीलेवल हेरार्चिकल मध्ये काय आहे, ते सर्व गोष्टी लिहायच्या आहेत फक्त ते 2 मार्कासाठी. राईट सिंटॅक्स ऑफ डिफाइनिंग डिराइव्ड क्लास. आता डिराइव्ड क्लासचा सिंटॅक्स तुम्हाला लिहायचा आहे 2 मार्कासाठी. आता ते सिंटॅक्स कुठं भेटन म्हणत असताना तुम्ही, तर याच नोट्समध्ये मित्रांनो सर्व गोष्टी तुम्हाला या नोट्समध्येच भेटून जातील. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची. हे पहा, याचा सिंटॅक्स हे तुम्हाला 2 मार्कासाठी लिहायचं आहे. मग तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क तिथं भेटून जातील. सर्व गोष्टी कव्हर झालेल्या आहेत आपल्या या नोट्समध्ये आणि MSBTच्या सिलेबस नुसार नोट्स आहेत. आणखी 2 मार्कासाठी इतके क्वेश्चन्स या युनिटमधून येऊ शकतात. आणखीन पण येऊ शकतात मित्रांनो. हे क्वेश्चन फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी आहेत की क्वेश्चन कसे येऊ शकतात. आज मी म्हणत नाही की हे क्वेश्चन सेम येऊ शकतात पण, आणि मी म्हणत नाही की हेच क्वेश्चन येणार म्हणून, असं पण मी सांगत नाही. कारण MSBTचा काही भरोसा नाही. ती तुम्हाला फिरून फिरून प्रश्न विचारू शकते. सपोज ती तुम्हाला टाइप्स विचारू शकते एखादी बार, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी विचारू शकते. MSBTच्या काही भरोसा नाही. सपोज मल्टीलेवल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स विचारू शकते 2 मार्काला. मग तुम्ही सर्व गोष्टी करणे हे भाग्यच आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे सर्व गोष्टी करणे. पहा 4 मार्कासाठी कोणते कोणते क्वेश्चन्स येणार आहेत. पहा 4 मार्कासाठी आता मित्रांनो तुम्हाला एक जर क्वेश्चनचा टाईप सांगितला तर हा क्वेश्चनचा टाईप दरवर्षी तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल. काय? एक तुम्हाला डायग्राम दिली जाणार, अशी इनहेरिटन्सची डायग्राम दिली जाणार प्रत्येक वर्षी, बरं का, याच वर्षी म्हणून नाही, दरवर्षी तुम्हाला हा असा क्वेश्चन कंपल्सरी हर एक पेपर मध्ये तुम्हाला दिसेल. मग याच्यामध्ये एक डायग्राम दिली जाणार तुम्हाला. त्यानंतर राईट ए C++ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट इनहेरिटन्स शोन इन फॉलोइंग फिगर, असा क्वेश्चन येणार. मग या फिगर मध्ये तुम्हाला, या फिगरला बघून इनहेरिटन्सचा प्रोग्राम लिहायचा आहे तुम्हाला. आता या फिगरला बघून तुम्हाला काय समजतंय, काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात येतात या फिगरला बघून, या डायग्रामला बघून. तर मित्रांनो इथं मला एकच गोष्ट लक्षात येईल की 2 बेस क्लास पासून, हे पहा, हा एक बेस क्लास आणि हा एक बेस क्लास. या क्लासचं नाव काय? एम्प्लॉई आणि या क्लासचं नाव काय? कस्टमर. मित्रांनो या 2 बेस क्लास पासून एकच क्लास डिराइव्ह केलेला आहे. एकच डिराइव्ह क्लास म्हणजे हा कोणता टाईपचा इनहेरिटन्स झाला? मल्टिपल इनहेरिटन्स झाला मित्रांनो. 2 बेस क्लास पासून जर तुमचा
एकच डिराइव्ड क्लास तयार होत असेल तर हा तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स झाला. एकच डिराइव्ड क्लास तयार केलाय कंपनी नावाचा आणि त्याचे डेटा मेंबर्स काय काय दिले, एम्प्लॉय नावाच्या क्लासचं नेम, एम्प्लॉयची आयडी आणि एम्प्लॉयचा कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर डेट डेटा मेंबर्स ह्याचे काय दिलेत, तुमचे कस्टमरचे नेम आणि त्याचा ऍड्रेस आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कस्टमरचा. आणि कंपनी नावाच्या क्लासमध्ये नेम आणि लोकेशन कंपनीची बरं का डेटा मेंबर्स. मग ह्यांचे डेटा मेंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. मेंबर फंक्शन्स कोणते लिहायचे, गेट डेटा आणि पुट डेटा घ्यायचं किंवा गेट डेटा आणि डिस्प्ले डेटा. तुम्हाला जे मेंबर फंक्शन्स घेऊ वाटतील ते घ्यायचे. आता तुम्ही म्हणता सर याचे अँसर्स आम्हाला द्या की. मित्रांनो याचे अँसर्स जर तुम्हाला पाहिजेत तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सर्व ह्याचे अँसर्स मी कव्हर केलेले आहेत. आता इथं तुम्हाला जे डायग्रामचे क्वेश्चन्स दिसतील हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे टोटल 10 क्वेश्चन्स आपण आपल्या त्या पीडीएफ मध्ये बघूया. समोरच्या पीडीएफ मध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चनची आणखीन एक पीडीएफ देणार आहे तुम्हाला. त्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला हे इम्पॉर्टंट प्रोग्राम्सची पीडीएफ देणार आहे. त्याच्यामध्ये हे प्रोग्राम मी ऍड करून देतो. मग याचा प्रोग्राम मी त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून देतो आणि त्याच्यावरती एक लेक्चर सुद्धा घेतो 1-2 तासाचं. जसं की आपण मागच्या बारीच घेतलं होतं युनिट 2 झाल्यावर क्लासेस आणि ऑब्जेक्ट साठी आपण लेक्चर घेतलं होतं. 1-2 तासाचं लेक्चर होतं ते. सेम तशा टाईपच लेक्चर घेणार आहोत आपण. त्या लेक्चरमध्ये सर्व प्रोग्राम्स मी तुम्हाला याच्यावरचे एक्सप्लेन करून सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. मी सगळ्या गोष्टी कव्हर करतो. फक्त तुमच्याकडे एक काम माझं आहे की तुम्ही हे लेक्चर्स, हे माझे व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या शेअर करा. मित्रांनो तुम्ही जर शेअर केलं ही तुमच्याकडून हेल्प होईल माझ्यासाठी. जर तुम्ही हे व्हिडिओ शेअर केले तर. आणि मी तुमच्यासाठी एवढ्या गोष्टी करत आहे, लेक्चर्स घेत आहे तुमच्यासाठी फ्रीमध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला पुढचे प्रोग्राम्स पण सांगणार आहे. त्याची पीडीएफ पण तुम्हाला फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलवरती प्रोव्हाइड करून देणार आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. जर जॉईन नसताना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावरती फ्रीमध्ये मी तुम्हाला पहिल्या युनिट 2 ची तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ अवेलेबल करून दिली. कोणती, युनिट 2 ची, युनिट 2 च्या प्रोग्राम्सची, इम्पॉर्टंट प्रोग्राम्स इन युनिट 2 अशी पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून दिली फ्रीमध्ये. सेम ह्याची पण पीडीएफ मी तुम्हाला फ्रीमध्येच अवेलेबल करून देणार आहे. फक्त नोट्स तुम्हाला परचेस करावे लागतील. नोट्ससाठी तुम्हाला चार्जेस लागतील आणि चार्जेस पण खूप असे काही जास्त नाहीत मित्रांनो. मिनिमम चार्जेस आहे 29 रुपीज पर युनिट आहेत. जेणेकरून तुम्हाला पण लोड येणार नाही की एकदम युनिट घ्यायचा असा लोड येणार नाही. 29 रुपीज ही मिनिमम प्राइस आहे पर युनिटसाठी. तर तुम्ही त्याच्यासाठी पे करू शकतात. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का, या लेक्चर्सची प्राइस 2 ते 2.5 हजार. मार्केटमध्ये जर तुम्ही याला ऑफलाईन लावलं तर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये ऑफलाईन बॅचेस आहेत. आणि ऑनलाईन जर तुम्ही याला घ्यायला गेलात तर तुम्हाला 2 ते 2.5 हजार रुपये या युनिटच्या या नोट्ससाठी म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला करावे लागतात, म्हणजे घ्यावे लागतात ते लेक्चर्स. तेव्हा तुम्हाला हे असे लेक्चर्स मी फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल अशा ठिकाणी. मग मित्रांनो या ठिकाणी तुमचं एक वर्क लागते ना, तुमचं बी काही ना काहीतरी योगदान पाहिजे ना. मग त्यासाठी तुम्ही शेअर करा आपलं चॅनल. जास्तीत जास्त डिप्लोमाचे तुमचे आणखीन विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे काही असतील तुमचे ओळखीचे त्यांच्याकडे आपले चॅनल हे शेअर करा. फ्रीमध्ये लेक्चर्स आपले अवेलेबल करून देत आहे ना, त्याचा सगळ्यांना लाभ घेऊ द्या. होप की तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आता आपल्या परत पीडीएफ कडे जाऊया. हे पहा 7 हे झालं आपलं. आता हे 6 मार्कसाठी क्वेश्चन येऊ शकते बरं का. 4 मार्काला पण येऊ शकतो, 6 मार्काला. ह्याच्यातले जेवढे तुम्हाला डायग्रामचे क्वेश्चन्स दिसत आहेत का, हे डायग्रामला बघून सॉल्व्ह करायचे, ते टोटली तुमचे 6 मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते. आता याला मी 4 मार्कामध्ये टाकले म्हणून 4 मार्काला पण येऊ शकतो आणि इथं 6 लिहिलंय ना, 6 मार्काला पण तुमचं ते येऊ शकतात. हे पहा, डिफाईन हायब्रिड इनहेरिटन्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता मित्रांनो हायब्रिड इनहेरिटन्सची इथं काय लिहायची, डेफिनेशन लिहायची आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचे. एक्झाम्पल मध्ये काय लिहिणार तुम्ही, हायब्रिड इनहेरिटन्सचा त्याचा प्रोग्राम लिहिणार. हे पहा, हायब्रिड इनहेरिटन्सला डिफाईन करायचे. मग या 3-4 लाईनी तुम्ही तिथं लिहायच्या, ही डायग्राम काढायची आणि त्याचा हा प्रोग्राम, हायब्रिड इनहेरिटन्सचा हा प्रोग्राम तुम्ही तिथं लिहून यायचा. मित्रांनो 4 मार्क तुम्हाला या प्रोग्रामवरती भेटून जातील. मग हो मित्रांनो, तुम्हाला एवढा मोठा प्रोग्राम एक्झाम मध्ये लिहायचा असतो तरच तुम्हाला मार्क भेटतात, नसता एक्झामिनर मार्क देत नाही. प्रोग्राम्स तुम्हाला लिहावेच लागणार आणि प्रोग्राम्स करावेच लागणार. जर तुम्हाला प्रोग्राम एकही समजला नसेल, मी एकदम बेसिक पासून सांगितलेलं आहे प्रत्येक लेक्चर्स. आता हे तुम्हाला जी वरची पीडीएफ मी दाखवत आहे त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर्सचे व्हिडिओज लेक्चर्स अवेलेबल आहेत. प्लेलिस्ट आहे आपली ओओपी लँग्वेजची, C++ लँग्वेजची. त्या प्लेलिस्टला व्हिजिट करा. तुम्हाला त्या प्लेलिस्टला व्हिजिट केल्यावर सगळ्या गोष्टी समजून जातील. कसा युनिट 1, कसा युनिट 2 आणि युनिट 3 मी तिथं शिकविलेला आहे.
युनिट 4 आणि युनिट 5 पण घेणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. सर्व गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जातील इथं. मग इथं हे पहा, सेम तसाच क्वेश्चन आहे. राईट ए प्रोग्राम टू डिफाईन द फॉलोइंग रिलेशनशिप युझिंग मल्टिपल इनहेरिटन्स. आता हे काय आहे, दोन बेस क्लास आहेत इथं पण. काय, पॉलिगॉन आणि आउटपुट नावाचे दोन बेस क्लासेस आहेत. दोन्ही बेसिस क्लासेस पासून पॉलिगॉन आणि याच्यापासून हे रेक्टँगल नावाचा क्लास बनविला आणि ह्याच्यापासून आणि ह्याच्यापासून ट्रायंगल नावाचा क्लास बनवला. आणि ट्रायंगलचे आणि रेक्टँगलचे एरिया आपण फाइंड करायला आहोत. ह्याचं काय फाइंड करायला आहोत आपण, इंटिजर आउटपुट मध्ये इंटिजर घ्यायला. ह्याच्यामध्ये तुमचे प्रोटेक्टेड पहा, त्यांनी स्वतःच सांगितले की प्रोटेक्टेड मध्ये घ्या, मग प्रोटेक्टेड मध्येच घ्यायचे. हाईट आणि वेट तुमची प्रोटेक्टेड मध्ये घ्यायचं. पब्लिक मध्ये तुमचं वाईड रीड डाटा घेणार. रीड डाटा मध्ये काय करणार, ए आणि बी, इंट ए आणि बी व्हॅल्यू घेणार युजर कडून. समजलं. आता हे प्रोग्राम तुम्हाला समजत नसेल, टेन्शन घेऊ नका. हा पण प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. हा तरी इम्पॉर्टंट आहे. 6 मार्कासाठी तुमचा एक्झाम मध्ये, प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल या लेक्चरवरती, तर तुम्ही आता हे लेक्चर स्किप करून तुमच्या MSBT मॉडेल आन्सर्स चेक करू शकतात, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स चेक करू शकतात. त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत, हे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आता हा क्वेश्चन तर खूप वेळेस रिपीट झालेला आहे आणि हा क्वेश्चन्स आपल्या प्रोग्राम मध्ये सुद्धा घेतलेला आहे मी. हा कशाचा एक्झाम्पल आहे, तुमचा हायब्रिड इनहेरिटन्सचा आहे एक्झाम्पल. हायब्रिड इनहेरिटन्सचं आहे तुमचं. मग मित्रांनो, ह्याच्यामध्ये स्टुडंट नावाच्या क्लासपासून टेस्ट बनविला आणि टेस्ट नावाच्या क्लासपासून रिझल्ट बनविला आणि स्पोर्ट नावाच्या क्लासपासून बीट रिझल्ट डिराईव्ह केला. म्हणजे हे काय झालं, इथून मल्टिपल इनहेरिटन्स आणि हे इथं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. दोन इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन हे तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स असतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग या डायग्रामला बघून सुटेबल प्रोग्राम लिहायचा आहे. या डायग्रामला बघून समजलं. आता या डायग्राम मध्ये स्वतःच ते सांगते की कोणते कोणते क्लास वापरायचे आहेत. क्लास स्टुडंट वापरायचा, टेस्ट क्लास वापरायचा, रिझल्ट क्लास वापरायचा आणि स्पोर्ट क्लास वापरायचा आहे. याच्यामध्ये डेटा मेंबर्स कोणते असणार, रोल नंबर, नेम, ह्याच्यामध्ये मार्क 1 मार्क 2, ह्याच्यामध्ये स्कोअर आणि ह्याच्यामध्ये टोटल मध्ये मार्क 1 आणि मार्क 2 चे ऍडिशन आपण स्टोअर करणार. समजलं. आणि मेंबर फंक्शन्स गेट डेटा, डिस्प्ले डेटा, गेट डेटा 1, डिस्प्ले डेटा 1, गेट डेटा 2, डिस्प्ले डेटा 2 असं तुम्ही वापरू शकता. पहा, एक्सप्लेन द व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट विथ एक्झाम्पल. आता हे क्वेश्चन तुम्हाला रिपीट दिसेल. व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्टचं विथ एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे, एक्सप्लेन बी करून सांगायचं आहे. मग व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट काय आहे हे पहा. व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट लिहायचं आहे, त्याची डायग्राम तुम्हाला काढायची आहे, ही थिअरी तुम्हाला तिथं लिहायची आहे, ही एक्झाम्पल लिहायचं आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला प्रोग्राम बी लिहायचा आहे. हा प्रोग्राम तुम्ही तिथं लिहून या. तुम्ही म्हणता 4 मार्कासाठी एवढं का, मग मित्रांनो तुम्ही काय करा, एकतर एक्झाम्पल स्किप करा, हे एक्झाम्पल स्किप करा आणि तुम्ही काय करा, नुसता प्रोग्राम लिहा. तुम्ही एक वेळेस एक्झाम्पल स्किप केलं तरी चालेल, पण प्रोग्राम तुम्ही स्किप करून चालणार नाही. समजत आहे का, प्रोग्राम स्किप करून चालणार नाही. प्रोग्राम तुम्ही अशी तुमची प्रॅक्टिस राहू द्या की तुम्ही प्रोग्राम फास्ट एक्झाम मध्ये लिहू शकता, अशी तुमची प्रॅक्टिस राहू द्या. आधी तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत, कमीत कमी 3-4 वेळेस तुमचे प्रोग्राम सगळे वाचून किंवा सॉल्व्ह करून झाले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये फास्ट ते लिहिता येते. टाइम सुद्धा मॅनेज व्हायला पाहिजे. तुमच्या 70 मार्कसाठी एक्झामसाठी तुम्हाला 3 घंटे असतात, 3 आवर्सचा टाइम असतो. मग आपण त्या ठिकाणी काय करणार, कसा टाइम मॅनेजमेंट करणार, तर आपल्याला प्रोग्राम्स हे लवकर लिहावे लागतील. कसे लिहायचे लवकर, त्याची टेक्निक सुद्धा सांगणार आहे मी. ते तुम्हाला फायनलला मी तुम्हाला टेक्निक सांगतो, प्रोग्राम कसे लवकर लिहायचे वगैरे. जर तुम्हाला टाइम नसेल तर काय करायचं प्रोग्राम लिहायच्या टाइमला, ते सर्व टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे MSBTच्या एक्झाम मध्ये. आता मित्रांनो, लिस्ट टाइप्स ऑफ इनहेरिटन्सचे टाइप्सचे लिस्ट लिहायचे आहेत मित्रांनो. मग इनहेरिटन्सचे टाइप्स किती आहेत, 5 टाइप्स आहेत. त्यांच्या टाइप्स लिहायचे आहेत आणि त्यांच्यापैकी कोणती पण एक विथ सुटेबल एक्झाम्पल आपल्याला सांगायचे आहे. मग सिंगल इनहेरिटन्स सांगा, कारण की सिंगल इनहेरिटन्स सोपा आहे आणि सिंगल इनहेरिटन्सचा सुटेबल एक्झाम्पल म्हणजे सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम, तो पण इझी आहे. आता हे पहा, या क्लासमध्ये काय करायचं, स्टुडंट नाव, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 हे क्लासचे नेम आहेत. त्याचे डेटा मेंबर सब्जेक्ट 1चे मार्क्स, ह्याचा डेटा मेंबर काय आहे, मार्क्स 2. मग मार्क्स 2 आणि मार्क्स 1चे ऍडिशन तुमच्या टोटल मध्ये स्टोअर करायचे. रिझल्ट नावाचा क्लास तुम्ही, हे पण कोणता इनहेरिटन्स आहे, मल्टिपल इनहेरिटन्स आहे. एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर 2 ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास रिझल्ट या क्लाससाठी 2 ऑब्जेक्ट बनवायचे, म्हणजे 2 स्टुडंटसाठी. R1 एक ऑब्जेक्ट बनवायचा आणि R2 एक ऑब्जेक्ट बनवायचा. R1 ऑब्जेक्ट थ्रू ह्या फंक्शनला कॉल करायचा आणि R1 ऑब्जेक्ट थ्रू ह्या फंक्शनला बी कॉल करायचा. R2 ऑब्जेक्ट थ्रू या क्लासला बी कॉल करायचा, R2 ऑब्जेक्ट थ्रू ह्याच्या फंक्शनला बी कॉल करायचं. समजलं. मग हे पण एक्झाम्पल आपण बघणार आहोत. जेवढे तुम्हाला हे आता डायग्रामचे क्वेश्चन्स दिसत आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करून घेऊया, टेन्शन घेऊ नका. राईट, C++ program to show the
यूज ऑफ कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास, क्रिएट वन ऑब्जेक्ट. पहा, कन्स्ट्रक्टरचा यूज करायचा आहे डिराइव्ड क्लासमध्ये, क्रिएटिंग वन ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट क्रिएट करून. मग मित्रांनो, हे प्रोग्राम तुम्हाला कुठे भेटेल? आता तुम्हाला माहिती कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लासचा प्रोग्राम आहे, तुम्हाला कन्स्ट्रक्टर डिराइव्ड क्लासमध्ये लिहायचा आहे. मग हे प्रोग्राम तुम्हाला कुठे भेटेल? त्या ठिकाणी मित्रांनो, आपण जो कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लासमध्ये हा प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे, अल्फा, बीटा आणि गामा नावाचा हे कन्स्ट्रक्टर मध्ये हे प्रोग्राम तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. कारण की तुम्हाला कोणते क्लास बनवायचे हे सांगितलेलं नाही, फक्त तुम्हाला एवढंच म्हणलेलं आहे की कन्स्ट्रक्टर डिराइव्ड क्लासमध्ये यूज करून प्रोग्राम लिहा. मग त्या ठिकाणी तुम्ही हा प्रोग्राम ऍज इट इज लिहून येऊ शकता. हा ऍज इट इज प्रोग्राम तुम्ही तिथे लिहून येऊ शकता. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कुण्या ठिकाणी काय लिहायचं आहे, एवढा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. मग मित्रांनो, मी एवढं सांगत आहे तेवढं जरी तुम्ही करून गेले तर तुमचा बॅकचं तर सोडून द्या, बॅक तर कोणाचाच राहणार नाही, तुमचे चांगला स्कोअर तुमचा होईल. एकदम मीडियम लेवलचा जरी स्टुडंट असेल, जो कमी कमी जरी अभ्यास करीत असेल, तरी त्याला 50-40 मार्क्स तरी ऍज इट इज, 40 मार्क्सला तर तुमची फास्ट पासिंग असते, 50-60 मार्क्स तरी तुम्हाला ऍज इट इज भेटून जातील 70 पैकी, बरं का. 70 पैकी 50-60 मार्क्स तर तुम्हाला ऍज इट इज भेटून जातील. जास्तीचा अभ्यास केला तर 60+ किंवा 70+ तुम्हाला 70 मार्क्स भेटून जातील. आउट ऑफ बी मार्क घेणं शक्य आहे ओओपी लँग्वेज मध्ये. एक्सप्लेन मल्टिपल इनहेरिटन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. आता पहा, मल्टिपल इनहेरिटन्स सुटेबल एक्झाम्पल सोबत एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? मल्टिपल इनहेरिटन्सचे डायग्राम, मल्टिपल इनहेरिटन्सची हे पहा, मल्टिपल इनहेरिटन्सची डायग्राम, त्याचे थेअरी, त्यानंतर त्याचे सिंटॅक्स लिहिणार आणि त्याच्यानंतर त्याचा एक्झाम्पल तुम्ही लिहिणार. ही जी काही तुम्हाला थिअरी दिसत आहे, ही सर्व थिअरी लिहायची बरं का, अशी सोडून द्यायची नाही. सर्व गोष्टी लाईन टू लाईन मी जसे सिस्टमॅटिक वेनी मांडलेल्या आहेत तशा मांडायच्या. एक्झाम मध्ये डायग्राम मोठ्या काढा, जेणेकरून तुमची जास्ती लाईन कव्हर होतील आणि तुमच्या एक्झामिनरला वाटेल की तुम्ही जास्ती लिहिलेला आहे, म्हणून तो तुम्हाला जास्ती मार्क देऊ शकतो एखादी बारीस. मग या तुम्हाला आयडियाज, या ट्रिक्स वापराव्या लागतात मित्रांनो एक्झाम मध्ये लिहिताना. तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचा एक्झामिनरच्या माइंड सोबत तुम्ही खेळलं पाहिजे, ना की तुमच्या मार्कासोबत एक्झामिनरनी खेळलं पाहिजे. मित्रांनो, एक्झामिनरच्या माइंड सोबत तुम्ही खेळलं पाहिजे, एवढे तर तुम्ही स्मार्ट असाय पाहिजेत. पण आता चला असू, मल्टिपल इनहेरिटन्सचं झालं. आता व्हर्च्युअल बेस क्लासचं सेम, व्हर्च्युअल बेस क्लासचं एक्झाम्पल आणि त्याचा प्रोग्राम आणि त्याचं थिअरी लिहायची आहे आणि त्याची डायग्राम कंपल्सरी बरं का. इथं एक्सप्लेन बनलेलं आहे म्हणून तेवढंच लिहायचं नाही, डायग्राम कंपल्सरी. तुमची मित्रांनो, तुमच्या पेपरमध्ये एक रूल्स असतात, वर रूल्स मध्ये सांगितलेलं असते करेक्ट डायग्राम इंडिकेट फुल मार्क्स. कधी रूल्स सुद्धा वाचत जाते, वरले 4-5 असतात ते करेक्ट डायग्राम इंडिकेट फुल मार्क. मग तुम्ही डायग्राम जरी लिहिले तरी तुमच्या एक्झामिनरच्या माइंडमध्ये एक माइंडसेट निर्माण होतो की तुम्ही विद्यार्थी हा हुशार आहात, म्हणून हा एक माइंडसेट तुमच्या एक्झामिनरच्या माइंडमध्ये निर्माण होतो. मग त्या ठिकाणी तो तशा ठिकाणी मार्क्स तुमचे वाढवू देतो. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास. पहा, कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लासचा आणखीन एक प्रोग्राम आला. मग त्या ठिकाणी सेम एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर तेच अल्फा बीटा गॅमा वाला कन्स्ट्रक्टरचं इन डिराइव्ड क्लास तर तुम्ही देऊ शकता. पहा, ही सुद्धा डायग्राम बघून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 6 मार्काला क्वेश्चन आहे. एम्प्लॉय, त्याचे डेटा मेंबर्स, एम्प्लॉयची आयडी, एम्प्लॉयचं कोड, डेटा मेंबर्स बी ते दिलेले राहतात, क्लासचं नाव बी काय बनवायचे ते दिलेलं राहतात, कुणापासून कोणता क्लास डिराइव्ह करायचा हे बी दिलेलं राहील त्यांच्याकडून. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कोणता क्लास कोणापासून डिराइव्ह करायचा आहे आणि कसा करायचा आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे हे माहिती असलं पाहिजे आपल्याला बी. आता फ्रेंड्स, आता इथं पहा, हे कोणता इनहेरिटन्स आहे? हेरार्चिकल इनहेरिटन्स आहे. म्हणजे एका बेस क्लास पासून तुमचे मल्टिपल डिराइव्ड क्लास तयार झालेले आहेत. ह्याच्यात काय करायचंय? एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर वन प्रोग्रामर अँड वन मॅनेजर. मॅनेजर नावाच्या क्लासचा बी आणि प्रोग्रामिंग नावाच्या क्लासचे बी दोन्हीचे ऑब्जेक्ट बनवायचे आणि डिस्प्ले करायचे त्यांचे व्हर्च्युअल फंक्शन थ्रू. म्हणजे ह्याचे इकडे पण डिस्प्ले करायचे, ह्याचे इकडे. व्हर्च्युअल हा कीवर्ड वापरायचा आहे. ते कसं, आपण प्रोग्राम जेव्हा घेताना याचा तवा बघणारच आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये प्रोग्राम येणार आहे, या सर्व डायग्रामचे प्रोग्राम येणार आहेत. तर ह्याचा पण तसंच काय बनवायचं आहे? क्लास टीचर, क्लास स्टुडंट, त्यांचे डेटा इन्फो मध्ये, क्लासच्या इन्फो मध्ये डिस्प्ले करायचं आहे. एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा ऑफ वन टीचर अँड वन स्टुडंट, यांचे डेटाचा इन्फो डिस्प्ले करायचा आहे. सेम ही पण फिगर सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 दोन्हीचे टोटलचे मार्क्स रिझल्ट मध्ये घ्यायचं आहे. सेम प्रोग्राम आहेत, रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. हे पहा, हे तुमचा जरा वेगळा आहे. ते कशाचा होता? ते पण मल्टिपल इनहेरिटन्सचे होते. हे दोन्ही पण मल्टिपल इनहेरिटन्सची, वरचं हेरार्चिकल इनहेरिटन्सचं आणि हे तुमचं आहे, हे तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. तुम्हाला बघताच समजलं पाहिजे की कोणती डायग्राम आहे. हे तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे. ह्याच्यात काय केलेलं आहे? कार मॅन्युफॅक्चरर
हे तुमचा क्लास आहे, इथं कार मॉडेल क्लास आहे आणि इथं कार क्लास आहे. कार मॅन्युफॅक्चर पासून कार मॉडेल बनलेला आहे, कार मॉडेल पासून कार क्लास बनलेला आहे. म्हणजे इथं मल्टी लेवल इनहेरिटन्स एक्झिक्यूट झालेलं आहे. ह्याच्यासाठी एक्सेप्ट अँड डिस्प्ले डाटा फॉर वन कार विथ ऑल डिटेल्स, प्रत्येक डिटेल्स सोबत एक्सेप्ट अँड डिस्प्ले करायचे एका कारसाठी. म्हणजे या कार नावाच्या क्लासचा C1 ऑब्जेक्ट बनवायचा आणि डिस्प्ले करून टाकायचं. पहा, हे सिंगल इनहेरिटन्स हे तुम्हाला तर मी होमवर्क मध्ये देणार होतो, पण चला तुम्हाला काय आता हे तर इझी क्वेश्चन आहे खूप. हो, हे तर तुम्हाला असं होमवर्क मध्ये पाहिजे. काय क्लास एम्प्लॉय नावाचा क्लास आहे, एम्प्लॉयची आयडी हे बनवायचा आहे, त्याचे डेटा मेंबर्स आणि त्याच्यापासून एम्प्लॉय इन्फो. हा एक्झाम्पल आपलं झालेला आहे बहुतेक. हो, हे एक्झाम्पल झालेलं आहे आपलं एम्प्लॉय क्लास. हा, एम्प्लॉयचं झालेलं आहे बहुतेक, सिंगल ह्याच्यातच झालेलं आहे, सिंगल इनहेरिटन्स मध्येच झालेलं आहे. हे पहा इथं बघूया. हा, हे झालेलं आहे आपलं एम्प्लॉयची नेम, एम्प्लॉयचं हे एम्प्लॉय इन्फो, हे दोन क्लासेस बनवायचे होते आणि त्याचा प्रोग्राम हा प्रोग्राम झालेला आहे मित्रांनो. मग हा प्रोग्राम घ्यायची गरज नाही, तरी मी त्या पीडीएफ मध्ये याला सुद्धा ऍड करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तरी मी या प्रोग्रामला बी त्या पीडीएफ मध्ये ऍड करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. समजलं? मग सगळे प्रोग्राम एका जागी तुम्हाला भेटून जातील. मग तुम्हाला सोपं जाईल, तुमच्या स्टडीजसाठी स्टडी वगैरे करायला सोपं जाईल. आता चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला बघू. आणखीन तर 6 मार्काचे आलेच नाहीत मित्रांनो, हे 6 मार्काचेच आहेत डायग्राम वाले, पण आणखीन 6 मार्कावाले थेरी क्वेश्चन्स बघा. थेरी क्वेश्चन्स बी 6 मार्कावाले आहेत. पहा, हे 6 मार्कावाले थेरी क्वेश्चन्स. याच्यामध्ये काय लिहायचे आता मित्रांनो, तुम्ही दिमाग वापरायचा. 6 मार्काला क्वेश्चन दिलाय ना, तुम्ही कधीही याच्याबाबत जेवढं जास्त होईल तेवढं जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता इथं काय विचारलंय, राईट ए प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट सिंगल इनहेरिटन्स अँड मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता मित्रांनो, दोन्हीचं कॉम्बिनेशन नाही लिहायचं इथं काय करायचंय, सिंगल इनहेरिटन्स लिहायचं आहे आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स बी लिहायचं आहे. मग मित्रांनो, ती सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम आणि मल्टी लेवल इनहेरिटन्सचा प्रोग्राम आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यांच्या एक्झाम्पल सोबत, म्हणजे प्रोग्रामच लिहायचा तिथं. थोडक्यात राईट ए प्रोग्रामच म्हणलेला आहे. मग 6 मार्कासाठी दोन्हीचे प्रोग्राम तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल बेस क्लास विथ ए सुटेबल एक्झाम्पल सोबत व्हर्च्युअल बेस क्लासचे हे लिहायचे आहेत कन्सेप्ट. मग त्या ठिकाणी तुमची व्हर्च्युअल बेस क्लासची थेअरी, त्याचं एक्झाम्पल, त्याचं डायग्राम आणि त्याची प्रोग्राम, हे सर्व गोष्टी तुम्हाला 6 मार्कासाठी इन्क्लूड करायच्याच. तरच तुम्हाला 6 मार्कापैकी 4-5 काय ते एक्झामिनर देऊन टाकेल. जर तुमचं हँडरायटिंग वगैरे चांगलं असेल, डायग्राम तुम्ही परफेक्ट काढले असेल आणि तुमचं आधीचं इम्प्रेशन एक्झामिनरवर चांगलं पडले असेल, तर ते तुम्हाला 6 पैकी 6 मार्क बी द्यायला कमी करत नाही. पहा, हे क्वेश्चन बघा. यामध्ये टेस्ट नावाचा क्लास आहे, स्पोर्ट नावाचा क्लास आहे. दोन्हीपासून मल्टिपल इनहेरिटन्स झालेला आहे. मल्टिपल इनहेरिटन्स हा झालेला आहे. इतर रिझल्ट मध्ये टोटल मार्क्स डिस्प्ले केलेले आहेत. समजलं? काही नाही, हेच क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे. एक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर टेस्ट मार्क अँड स्पोर्ट मार्क युझिंग ऑब्जेक्ट ऑफ रिझल्ट क्लास. आता पहा, रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला हे जे डेटा एक्सेप्ट करायचे आणि डिस्प्ले करायचे. एक्सप्लेन व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट विथ एक्झाम्पल. पहा, हेच क्लास आला. पहा, व्हर्च्युअल बेस क्लास हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हे रिपीट ह्याच्यामुळेच होत आहे, कारण की प्रिव्हियस इयर मध्ये बी हे रिपीट झालेलं आहे. म्हणूनच इथं सुद्धा तुम्हाला व्हर्च्युअल बेस क्लास हे रिपीट दिसत आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हर्च्युअल बेस क्लास खरं तर. आता पहा, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हर्च्युअल बेस क्लास सारखंच इम्पॉर्टंट याला पण आहे. 5 स्टारचे क्वेश्चन आहेत हे दोन्ही तिन्ही जे काय आहेत ते. याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, स्टेट अँड एक्सप्लेन द विजिबिलिटी मोड ऑफ यूज इन इनहेरिटन्स विथ सुटेबल डायग्राम. आता तुम्ही तिथे डायग्राम कोणती काढणार, विजिबिलिटी मोड्स कुठे आहेत हे पहा. पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं विजिबिलिटी मोड्स बद्दल. विजिबिलिटी मोड्स मध्ये तिथं तुम्ही ही एक्झाम्पल द्यायची, त्याची ही डायग्राम काढायची, ही पूर्ण टेबल तुमचा हे डायग्राम आहे विजिबिलिटी मोड्सचा. त्यानंतर प्रोटेक्टेड बद्दल लिहायचं थोडंफार, त्याचं एक्झाम्पल द्यायचं थोडंफार, पब्लिक बद्दल लिहायचं, प्रायव्हेट बद्दल लिहायचं. आता तुम्ही म्हणता पब्लिक आणि प्रायव्हेटची थेअरी कुठं आहे, या पीडीएफ मध्ये तुम्ही फक्त प्रोटेक्टेडची दिली. पण मित्रांनो, पब्लिक आणि प्रायव्हेटची मी थेअरी युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेली आहे. युनिट नंबर 2 मध्ये पब्लिक प्रायव्हेट या विजिबिलिटी मोड्सची थेअरी मी तुम्हाला दिलेली आहे. मग मला परत द्यायची गरज आहे का? नाही. मग तिथं मी दिलेले आहे ते नोट्स फॉलो करा. मग युनिट 2 बी फॉलो करा. तुम्हाला प्रत्येक युनिट भेटणार मित्रांनो. आपल्या चॅनलवरती जा तुम्ही, तुम्हाला प्रत्येक युनिट भेटणार. तिथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटणार, कसे तुम्हाला परचेस करायचे ते युनिट्स. विथ व्हॉट इज इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स डेफिनेशन लिहायची. गिव्ह
डिफरंट टाईप ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे इनहेरिटन्सच्या टाईप बद्दल डिटेलमध्ये लिहायचा. इथं आता 6 मार्कासाठी क्वेश्चन आलाय ना, मग डिटेलमध्ये लिहायचं. डिटेलमध्ये काय लिहिणार, प्रत्येक इनहेरिटन्सच्या टाईप सोबत त्यांची डायग्राम आणि त्यांचं छोटंसं एक्झाम्पल देऊन टाकायचं. प्रोग्राम लिहित बसायचं नाही प्रत्येक इनहेरिटन्सचं, असं लिहायचं. हो का, आता वर कसं लिहायचं, इनहेरिटन्सची डेफिनेशन, त्यानंतर सिंगल इनहेरिटन्स त्याची डायग्राम, त्याची डेफिनेशन, त्याची डायग्राम आधी लिहायची, डेफिनेशन नंतर, त्याचं एक्झाम्पल नंतर. मल्टिपल इनहेरिटन्स त्याची डायग्राम, त्याची थिअरी आणि त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर मल्टी लेवल त्याची डायग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. मल्टिपल इनहेरिटन्स त्याची डायग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. आणि हायब्रिड इनहेरिटन्स त्याची डायग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. मग तुम्हाला 6 मार्क ह्याच्यावर भेटून जाते मित्रांनो. क्वेश्चन आहेच तसं 6 मार्काचं, जर सगळं लिहिण्यासारखं. म्हणजे 5ला 5 इनहेरिटन्सचे टाईप्स ह्याच्यात कव्हर झालेले. थोडक्यात काही नाही, छोटं छोटं लिहा. 3-4 पेज जर तुमचं उत्तर भरायला लागलं, 3 पेज कमीत कमी 6 मार्काचं उत्तर तुमचं भरायला पाहिजे. मग एवढी तुमची स्पीड असायला पाहिजे मित्रांनो. आणि हे पहा मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन विजिबिलिटी मोड्स बद्दलच विचारलंय. म्हणजे ह्याला जे तुम्ही लिहिलं तेच ह्याच्यासाठी, म्हणजे सेमच क्वेश्चन आहे दोन्ही. विजिबिलिटी मोड बद्दल त्याची डायग्राम लिहायची, त्याची विजिबिलिटी मोडची टेबल लिहायचा, तो त्याचे पब्लिक मध्ये, प्रायव्हेट मध्ये, प्रोटेक्टेड मध्ये सांगायचं काय काय असतंय, कसे कसे इनहेरिट होते. पब्लिक इनहेरिट होत नाहीत, प्रायव्हेट इनहेरिट होत नाहीत, पब्लिक हे सर्व इनहेरिट होते, आणि प्रोटेक्टेड फक्त त्याच्या डिराइव्ड क्लासमध्येच इनहेरिट होते, असं सांगून द्यायचं. ते कसं कसं तुम्हाला जर समजत नसेल तर आपले लेक्चर्स बघा आधी. जर तुम्ही लेक्चर्स नाही बघितले तर तुम्हाला काही गोष्ट समजणार नाही. या युनिटचे मित्रांनो, या प्रत्येक युनिटचे मी तुम्हाला सर्व गोष्टी, सर्व लेक्चर्स तुम्हाला लेक्चर बाय लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. सर्व गोष्टी आता अवेलेबल करून दिल्या आहेत. तुम्हाला जर या नोट्स परचेस करायचे असतील तर आपल्या PG डिप्लोमा अकॅडमीच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, आणि त्यानंतर तुम्ही सर्व गोष्टी तुम्हाला भेटून जातील या युनिटवरच्या. आता होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.